लग्नाआधीच्या प्रेमासाठी कामिनी झाली बेभान, प्रियकर रवीच्या मदतीने घेतला पतीचा प्राण। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सह्याद्री कट्ट्यावरती। आजची घटना ही बघायची आपल्याला उत्तर प्रदेशमधली। तर पाणीपुरीची टपरी चालवणाऱ्या दीपकचा मृतदेह रस्त्याच्या कडेला पडलेला दिसून आला, त्यामुळे गावात एकच खळबळ माजली। कोणाच्याही आद्यात नमाद्यात नसलेल्या दीपकचा अत्यंत निर्घुणपणे खून केला असावा याचा शोध घेणे पोलिसांसाठी एक आव्हानच बनले होते। विविध पातळीवर पोलीस तपास घेत होते। अखेरीस दीपकच्या पत्नीकडे संशयाची सुई सरकली, कारण ज्या दिवशी दीपकचा खून झाला त्या दिवशी ती एक मोबाईल क्रमांकाशी सातत्याने संपर्क ठेवून होती। त्या क्रमांकावर तिने रोज अनेकदा कॉल केले होत असे दिसून आले। तो कोण असेल याचे उत्तर शोधताना पोलिसांना तिच्या व्यभिचाराचा उलगडा झाला। बदफैली पत्नीने प्रियकराच्या मदतीने दीपकचा खून केलेल्या अवघ्या 2 दिवसात उघड झाले। या घटनेची उपलब्ध माहिती आधारे केलेले कथारूप आपल्याला आज बघायचे आहे मित्रांनो। तर उत्तर प्रदेशातील कानपूर देहाटमधील सिकंदरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत रजदन गावात दीपक गुप्ता भुर्जी हा तरुण राहत होता। तो, त्याची पत्नी कामिनी आणि 4.5 वर्षाचा मुलगा असा परिवार आहे। सुंदर पत्नी, एक मूल असल्याने दीपक समाधानी होता, पण त्या सुखाला जणू ग्रहण लागले होते। आता पश्चाताप करूनही काहीच होणार नव्हते। आपला संसार वाचला पाहिजे या विचाराने त्याने पत्नी कामिनीला विश्वासात घेतले होते। तिला संसार, तिच्या मुलाच्या भविष्याची आठवण करून दिली होती। जे झाले ते झाले, यापुढे आपली चांगली वागणूक कर आणि चांगल्या वागणुकीचा राय, परपुरुषाचा नादी लागू नको असे त्याने तिला अनेकदा सांगितले होते। खाली मान घालून त्याचे सारे बोलणे ऐकले, पण ती मान्य करायला तयार नव्हती। त्याने सांगितले ती कधीच मानणार नव्हती। तिचा भूतकाळ तिच्या नजरेसमोर फिरत होता। औरया येथील रहिवासी असणाऱ्या रवी तिचा प्रियकर होता। ती नुकतीच वयात आली होती। तिच्या मनात तारुण्यसुलभ भावना जागृत होत होत्या। आपल्यालाही आयुष्यात एक राजकुमार असावा असे तिला वाटू लागले होती। त्याची नवतरुण नजर भिरू लागली होती। काही तरुण तिच्याही मागे पुढे करू लागले। यातच रवी होता। रवी तिच्याच वयाचा होता। याची नजर तिच्या नजरेला भिडली। नजरेची भाषा दोघांनाही समजली। तिने हसून त्याला प्रतिसाद दिला। तिच्याकडून ग्रीन सिग्नल मिळताच तो खुश झाला। त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला। तिलाही मनासारखा जोडीदार मिळाल्याने ती सुखावली। 2 तरुण मने एकत्र झाली। त्यांच्यातील संपर्क वाढला, भेटीगाठी वाढल्या, सहवासाने प्रेम बहरत गेले। एक दिवस त्याने तिला भेटायला बोलवले। ती आनंदात त्याला भेटायला गेली। तेव्हा गोड बोलून त्याने तिला एकांतात येण्याचा आग्रह केला। सुरुवातीला नाही म्हणारी कामिनी नंतर मात्र त्याच्या आग्रहाला बळी पडली। त्याने तिचा पुरेपूर फायदा घेतला। एकांतात त्याने तिच्यावर चुंबनाचा वर्षाव केला। या चुंबनाने तिच्यावरील कामजोर वाढला आणि ती त्याला घट्ट बिलगली। त्याने तिला मिठी आवळून घेतली आणि कुस्यारत सुरुवात केली। दोघे भान हरवून बसले। पुढे काय होणार याची त्यांना जाणीव नव्हती। दोघांना केवळ शरीराचा आनंद सुखावू लागला होता। भावनेच्या आवेगात दोघांनी शरीर सुखाचा आनंद लुटला। कोवळ्या वयात शरीर सुखाचा आनंद लुटण्याचे त्यांना ती चटक लागली। जणू संधी साधून ते भेटत आणि शरीर सुखाचा आनंद लुटत लग्न करणार तर रवीशीच असे तिनं पक्के ठरवले होते। पण या प्रकरणाची कुणकुण तिच्या घरच्यांना लागली। तसे घरातील वातावरण बिघडले। तिच्या घरच्यांना या प्रेमाला विरोध केला। या प्रेम प्रकरणाचा गाजावाजा तर आपल्या मुलीचे लग्न होणार नाही असे तिच्या घरच्यांना वाटत होते। त्यामुळे त्यांनी तिच्या लग्नाची घाई केली। काही दिवसातच दीपकने स्थळ आले। दीपक चाट पाणीपुरीची टपरी चालवत होता। त्याची कमाई चांगली होती, त्यामुळे तिच्या घरच्यांनी कामिनीचे लग्न दीपक बरोबर लावून दिले। घरच्यांसमोर तिचे काही चालले नाही। तिच्या चुपचाप दीपकशी विवाह केला, पण तिच्या मनातून रवी काही गेला नव्हता। कामिनीसारखी सुंदर पत्नी मिळाल्याने दीपक खुशीत होता। तो तिच्यावर प्रेम खूप करत होता। तिला मिठीत घेतल्यानंतर त्याला स्वर्गीय सुखाचा अनुभव येत नव्हता। ती मात्र शरीराने दीपकच्या मिठीत असली तरी मनानं मात्र रवीचाच विचार करत असे। दिवसामागून दिवस जात होते। लग्नाला 6 वर्षे झाली। तिला एक मुलगा झाला, जो आता 4.5 वर्षाचा आहे। पत्नीला सुखी ठेवायचे, मुलाचे चांगले भविष्य घडवायचे या विचाराने दीपक दिवसभर राबत होता, तर त्याची पत्नी मात्र दिवसभर प्रियकर रवीशी गप्पा मारण्यात रमत होती। संधी मिळाली तर ती रवीला घरी बोलवत असे। पती नसताना तिचा हा खेळ सुरू असला तरी असे संबंध फार काळ लपून राहत नाही। अलीकडेच या संबंधाची कुणकुण दीपकला लागली, तसे त्याने तिला चांगलेच फैलावर घेतले। नंतर स्वतःची समजूत घेऊन
घालून तिच्याही समजूत काढली. त्याने तिला समजून घेतले असले तरी ती मात्र सावध झाली होती. आपले प्रकरण आपल्या नवऱ्याला कळले, आता आपल्या संमतात अडसर येणार याची तिला जाणीव होती. तिने प्रियकर रवीला तातडीने येण्यास सांगितले. तिने बोलवणे म्हणजे सुखाची संधी हे माहीत असल्याने तो तातडीने आला. घरात शिरतात त्याने तिला मिठीत घेतले आणि दीर्घ चुंबन घेतले. तिचे बोलवले याला अर्थ तिचा पती घरात नसणार हे त्याला माहीत होते. त्यामुळे तो अगदी बिनधास्तपणे तिला मिठीत घेऊन आवळू लागला. त्याचे हात मुक्तपणे तिच्या नितंबावरून फिरू लागले. त्याच्या या आदाशीपणाने तिचे टेन्शन कमी झालं. तिच्या मनातील उत्तेजना वाढू लागली. त्याला कुराळू लागली. ती प्रतिसाद देऊ लागली. त्याचे हात तिच्या वस्त्राशी खेळू लागले. तिचे वस्त्र बाजूला करून त्याने तिच्या नांग्या देहाचा ताबा घेतला. तसे तिनेही त्याचे कपडे उतरवले. पाहता पाहता दोघे बेडवर कामक्रीडा करण्यात रंगून गेले. वासनेचा उधाण आले. लाज शरम संपून गेली होती. दोन शरीर एकमेकांना आनंद देण्यासाठी झुंजू लागली होती. समागमाची रंगत वाढत गेली. परमोच्चार बिंदूवरती पोहोचून ते शांत झाले. तो तिला मिठूत घेऊन कुराळत पडला होता. आता ती भानावर आली. त्याला कशाला बोलवले आहे हे तिच्या लक्षात आले. ती म्हणाली, मी तुला का बोलवले माहिती आहे का? हो, ज्यासाठी बोलवलेस ते केले की आता आणखी करूया का? त्याने हसत विचारले. चेष्टा नको करू, आपले प्रकरण माझ्या नवऱ्याला समजले आहे. तिच्या या बोलण्याने तो स्तब्ध झाला. आज ना उद्या ते होणारच होते. त्याला उत्तर दिले पाहिजे. त्याने मला तुझ्याशी संबंध ठेवू नको असे सांगितले आहे. तू त्याचे ऐकणार आहेस का? मी कसे ऐकन? मला तर तू पाहिजे. माझे तुझ्यावर प्रेम आहे, पण आता आपल्याला भेटण्यात अडचण येणार आहे. मग काय करायचं? माझ्या नवऱ्याचा अडसर दूर केला पाहिजे. तिने सांगितले. तिच्याशी पागल झालेल्या रवीने ते मान्य केले. दोघांनी मिळून दीपकचा काटा काढण्याचा निश्चय केला. ते दोघे कामाला लागले. कोणालाही संशय येणार नाही या पद्धतीने दीपकचा काटा कसा काढायचा याचा पक्का विचार करून ते दोघं रेडी झाले. काटा कसा काढायचा याचा विचार करत होते. खून करून सही सलामत सुटण्यासाठी त्या दोघांनी मिळून कारस्थान रचले होते. त्या दिवशी 18 जानेवारी रोजी नेहमीप्रमाणे दीपक टपरीकडे निघून गेला. दिवसभर तो व्यवसायात मग्न होता, तर दुसरीकडे त्याची पत्नी कामिनी प्रियकर रवीच्या संपर्कात होती. रात्री दीपक घरी परत येत असताना त्याला गाठून डाव साधण्याचे नियोजन त्या दोघांनी केले होते. त्याप्रमाणे ते दोघे वेगवेगळ्या ठिकाणावरून दीपक येणाऱ्या रस्त्यावर पोहोचले होते. तिथे दोघे भेटले आणि दब धरून बसले. रात्र झाली. दीपक टपरी बंद करून घराकडे जाण्यासाठी निघाला. रात्रीचा काळोख वाढत होता. तो अंधारातून चालत येत असताना पाहून ते दोघे सावध झाले. त्यांनी पुढे जाऊन दिले. तो थोडा पुढे गेल्यानंतर रवी आणि कामिनी यांनी लोखंडी हातोडीने त्याच्यावर पाठीमागून हल्ला केला. त्याच्या डोक्यात हातोडीचा घाव घातल्याने एका फटक्यात दीपक खाली कोसळला. तो खाली पडताच कामिनी आणि रवी दोघेही त्याच्यावर तुटून पडले. हातोडीने सपासप घाव घालून त्याला ठार केले. हातोडीने इतके घाव घातले की त्याचे एक अवयव वेगवेगळा झाला. त्याचा जीव गेल्यानंतर रवी गावाकडे पळून गेला, तर कामिनी घरी परत आली. दुसऱ्या दिवशी 19 जानेवारीचा दिवस उगला. दीपकचा मृतदेह रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात आढळून आला. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत कुटुंबियांना संदर्भात माहिती दिली. त्यावेळी चौकशी दरम्यान कुटुंबियाकडे दीपकबाबत चौकशी केली. त्यावेळी त्यांचे कोणतेही वगैरे नसल्याचे सांगितले. कोणाशी वैमनस्य नसताना इतक्या निर्गुणपणे त्याचा खून कोणी केला, का केला असावा, हा सर्वात मोठा प्रश्न पोलिसांसमोर होता, समाजासमोर होता, कुटुंबासमोर होता आणि नातेवाईकासमोर होता. कोणताही धागा सापडला नव्हता. घटनास्थळी काहीच सापडले नाही. कोणावर संशय नाही. त्यामुळे या प्रकरणाचे गुंड उलगडणे पोलिसांसमोर थोडे आव्हान होते. पण मात्र पोलिसांनी बरोबर दिमाग वापरून तिथं अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करून तसा तपास सुरू केला. पण हळूहळू पोलिसांना दीपकची पत्नी कामिनीवर संशय येऊ लागला. बघा, कारण पतीचा खून झाला असूनही तिच्या चेहऱ्यावर दुःखापेक्षा भीतीच जास्त दिसत होती. तिच्या भीतीचे कारण काय असेल या विचाराने पोलिसांनी तिचे मोबाईल डिटेल्स तपासले. तेव्हा तिच्या मोबाईलवर एका व्यक्तीचे अनेक कॉल येत होते. तिच्या पतीचा खून झाला त्या दिवशी म्हणजे दिनांक 18 जानेवारी त्या दोघात अनेकदा बोलणे झाले होते आणि त्या मोबाईलच्या डिटेल्समुळे ही घटना समोर आली. त्यामुळे पोलिसांचा संशय बळबळला आणि पोलिसांनी कामिनीला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. तिने कबुली दिल्यानंतर पोलिसांनी रवीलाही ताब्यात घेतले आणि दोघांनाही जेलची हवा आता पद्धतशीर देत आहे. तर बघा मित्रांनो, लग्नाआधी काही एक थोडीसा नाद लागला माणसाला, एक किडा माणसाच्या अंगात
फसफस करायला लागला, वळवळ करायला लागला की त्या किड्यामधनंच एक माणसाचा लग्नानंतर पण माणसात तो किडा जात नाही, तो किडा माणसाचा लग्नाआधी निघत नाही. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी घडतात त्या जागच्या जागी दाबल्या गेल्या पाहिजे, त्याचा तिथंच नीट निवारा केला पाहिजे, असंच आपल्याला या घटनेमधून माहिती भेटते. तर या स्टोरीला आपण इथेच सोलपिरोम देऊया व अशाच वेगवेगळ्या स्टोऱ्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या स्टोरीबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंटमध्ये कळवा. भेटूया आपण पुढच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आपली व आपल्या कुटुंबाची. धन्यवाद.